पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटलेली आहे, त्यामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडलेले आहेत। टोमॅटो, भेंडी, गवार आणि शिमला मिरचीचे भाव 80 रुपये किलोवर पोहोचलेत। तसेच कांदा बटाट्याचे दरही वाढल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। राज्यात पाऊस न झाल्यास आगामी काळात भाजीपाल्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। एल निनो 70 वर्षांतील सर्वाधिक शक्तिशाली, ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा इशारा। ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यंदाचा एल निनो गेल्या 70 वर्षांतील सर्वाधिक तीव्र ठरू शकतो, असा इशारा दिला आहे। त्यामुळे अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी होण्याची आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम शेती, पिकांचे उत्पादन आणि पाणी उपलब्धतेवर होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी आणि हवामान तज्ज्ञांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे। तामिळनाडूत 75 हजारांपर्यंत पीक कर्जमाफी, 14.43 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। तामिळनाडू सरकारने सहकारी बँकांकडून घेतलेल्या 75 हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी जाहीर केली आहे। या निर्णयाचा लाभ राज्यातील 14.43 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सरकारवर सुमारे 5132 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। या निर्णयामुळे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आगामी लागवड हंगामासाठी आर्थिक मदत होईल, असा सरकारचा दावा आहे। भात, मक्यावर संकटाचे सावट। संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने FAO इशारा दिला आहे की एल निनो सक्रिय झाल्यामुळे भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो। त्यामुळे भात आणि मका यांसारख्या खरीप पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। कमी पाऊस, दुष्काळाचा धोका आणि उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जूनचा पंधरवडा सरला तरी केवळ 24%च कर्जवाटप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी बँकांकडून अपेक्षित पीक कर्जवाटप अत्यंत संथ गतीने सुरू आहे। जूनचा पंधरवडा संपूनही केवळ 24% कर्जाचे वाटप झाले आहे। त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीसाठी आवश्यक भांडवलाअभावी अडचणीत असून सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे। शेतकरी संघटनांनी बँकांनी तातडीने कर्जवाटपाचा वेग वाढवावा अशी मागणी केली आहे। दावरवाडीची वीरभद्र नदी कोरडी ठाक, 15 गावांना पाणीटंचाईचे भीषण संकट। पावसाअभावी दावरवाडी परिसरातील वीरभद्र नदी पूर्णपणे कोरडी पडली असून परिसरातील 15 गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे। नदीतील पाणी आटल्याने विहिरी, बोअरवेल आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोतही कोरडे पडत आहेत। यामुळे खरीप पेरणी खोळंबली असून शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 92 गावे आणि 51 वाड्यांमधील 1.5 लाख लोकांची तहान टँकरवर। जालना जिल्ह्यात पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली असून 92 गावे आणि 51 वाड्यांतील सुमारे 1.5 लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे। जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे। लवकर चांगला पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे। राज्यातील 93,26,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या निधीचे वितरण करण्यात येणार असून लाखो शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। आता हवामानाची महत्त्वाची अपडेट। मान्सून सध्या आंध्र प्रदेशापर्यंत पोहोचला असून लवकरच महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मात्र पुढील 2 दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। काही भागात ढगांच्या गडगडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। कोकणात 20 जूननंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे। दुसरीकडे राज्यातील अनेक भागात पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ 12% पाऊस झाला असून अनेक धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे। राज्यातील 16 धरणे जवळपास कोरडी पडली असून अनेक तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अंदाजे 20 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात असून प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत। लातूरसह अनेक जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई आणि पीक विम्याची मागणी जोर धरत आहे। पीक विम्याबाबतही अनेक शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत। काही मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना अजूनही विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे।
त्याचवेळी राज्यभर रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत असून मागणीच्या तुलनेत खतांचा पुरवठा कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कर्जमाफीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. विविध शेतकरी संघटनांनी जाचक रद्द करून सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करण्याची मागणी केली आहे. अनेक जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार असूनही प्रक्रिया रखडल्याची माहिती समोर येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही सरकारकडे मोठी मागणी केली आहे. कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो दर द्यावा आणि बाजार समित्यांमार्फत शासकीय खरेदी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांद्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान जागतिक स्तरावर एक सकारात्मक घडामोड समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. यामुळे भारतात इंधनाचे दर कमी होण्याची तसेच खतांच्या किमतीतही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गहू, मका आणि तांदळाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक भागांत पाण्याभावी फळबागा धोक्यात आल्या आहेत. काही ठिकाणी टँकरने पाणी विकत घेऊन बागा वाचवाव्या लागत आहेत. तर काही भागात पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाअभावी शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. आजच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्समध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, मान्सूनचे आगमन, पीक विमा, कर्जमाफी, खतांचा तुटवडा, कांद्याचे दर, पाणीटंचाई आणि हवामानाचा इशारा या सर्व घडामोडींचा समावेश आहे. अशाच शेतीविषयक ताज्या बातम्या, हवामानाचा अचूक अंदाज, बाजारभाव आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा.